रामराम मंडळी. महाराष्ट्र केसरीचा थरार वाघोलीच्या पावन मातीमध्ये आहे आणि अनेक पैलवान आपलं नशीब आजमावत आहेत. त्याचबरोबर आजच्या तिसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये अखंड महाराष्ट्राचं आणि हिंदुस्थानाचं लक्ष ज्या कुस्तीकडे लागलं होतं, पैलवान बाळू बोडके विरुद्ध विक्रमसिंह भोसले. तसा बाळू बोडके 2023चा 92 किलोचा सुवर्ण पदकाचा मानकरी आहे आणि कालच त्यानं माऊली जमदडे सारख्या महाराष्ट्रातील पहाडी मल्लावरती विजय मिळवला आणि अगदी कमी वयामध्ये कमी कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करत चाललेला आहे. तो म्हणजे विक्रमसिंह भोसले. कालही त्याने चांगली कुस्ती केली आणि आज बाळू बोडके बरोबर अगदी प्रश्नी लढत झाली. आपण त्यांच्याकडून ऐकूया की आतापर्यंतची आपली तयारी आणि बाळू बोडके बरोबर लढताना मनाची स्थिती कशी होती ती. आतापर्यंत तयारी चांगली वाजतात मी करून घेतलंय. प्रॅक्टिस ही सर्व गोष्टी सकाळ धरून प्रॅक्टिस ही असते. कोच आहेत हरियाणाचे आणि सहकारी सुजित अटकळे ही सर्व त्यांच्या आशीर्वादानं सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या बरोबर वस्तांच्या सहकारी सर्व आहेत ही माझ्या पाठीशी सर्वांचा आशीर्वाद आहे असल्यामुळे. आणि बाळू बोडके संघ कुस्ती खेळायचं काय ना कॉन्फिडन्सनं कुस्ती खेळत गेलो आणि पॉईंट मिळत गेले आणि विजय मिळवला त्याच्यावर. अगदीच तुमच्या जीवनातला हा म्हणजे अस्मरणीय विजय आहे तसा. कारण बाळूला स्पर्धेतला तसेच सामन्यातला आणि मैदानी प्रचंड मोठा अनुभव आहे आणि कमी म्हणजे आज तुम्ही 20 वर्षामध्ये माझ्या मते आता जे महाराष्ट्र केसरीमध्ये खेळतात त्या सगळ्यात तुम्ही कमी वयाचे ओपन प्लेअर आहात चाला असा माझा वैयक्तिक एक अंदाज आहे. तरीही तुम्ही कमी वयामध्ये अगदी हे आत्मसात केलेलं आहे जबरदस्त. सुरुवात करताना मनावरती दबाव असं काय होतं का, काय होतं? नाही काय तसा दबाव असा नव्हता. प्रॅक्टिस केलेली होती. 1 वर्ष प्रॅक्टिस महाड केसरीची तयारी चांगली करून घेतली वाजतानी. त्यामुळे दबाव असा काय नव्हता. फक्त कॉन्फिडन्सनं खेळत गेलो आणि विजय मिळवला. 2024ला फुलगावला अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये तुमची कामगिरी अगदी सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली. अगदी अनेक कुस्ती अभ्यासकांनी भैवा उंच करून पाहावं अशी तुमची कामगिरी होती. आणि त्यानंतर अहिल्यानगरच्या अधिवेशनमध्येही तुम्ही चांगली धडक मारली होती आणि चालूला आता संपूर्ण सोलापूर जिल्हा अगदी पश्चिम महाराष्ट्राला की विक्रमची कामगिरीकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी उद्याच्या लढती तुमची कोणाबरोबर असणार आहे? उद्या सिकंदर पलावून सगळं कुस्ती असेल उद्या माझी. ते सिनियर आहेत भारतातले टॉपचे पलावून आहेत. त्यांच्याबरोबर उद्या माझी लढत असेल महाड केसरीसाठी. अगदी आज सिकंदर शेख मनीष रायते बरोबर लढलेत. मनीष रायते ते सिकंदरपेक्षा खाल्ल्या म्हणजे जोडीमध्ये मैदानी विचार केला तर. पण मनीष रायतेनं चांगली लढत सिकंदर शेखला दिलेली आहे. अगदी ती ही गोष्ट नजर चुकरून चालणार नाही. तुमचं अनुभव कमी असेल, वयान तुम्ही कमी असाल, तरीही तुम्ही सिकंदर संघ लढताना असे काही रणनीती आखल्या का आता उद्याच्या गोष्टीबद्दल? नाही रणनीती तसं काय नाही. मेहनतीवर विश्वास आणि कुस्ती खेळायची कॉन्फिडन्स तसे ते सिनियरच पलावून आहेत. कुस्ती काय ते जिंको किंवा देवाच्या कृपेने मी जिंको, पण कुस्ती आपण माया खेळणार आहे. आता वेट किती आहे तुमचं? आता वेट 97 आहे. 97 आहे. अगदी 97 म्हणजे 100+ म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्र केसरी जे ओपन गटामध्ये खेळतात ते 100च्या प्लसच्या वर आहेत. सिकंदरचं परवादीचं वजन बघितलं तर 107-108 किलोच्या दरम्यान आहे, खालीवरती आहे सिकंदरचं. अगदी वजनाने थोडं कमी आहेत. विक्रमसिंह भोसले यांना घडवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि महाराष्ट्राच्या कुस्तीलाच नव्हे तर हिंदुस्थानाच्या कुस्तीला ज्यांनी ग्रामीण भागात दर्जेदार खेळाडू घडवून दिले. महाराष्ट्रातील एक टॉपची तालीम म्हणजे बोटा मोजणे इतक्या टॉपच्या तालीम आहेत. त्यामध्ये खवसपूर हे सांगोल तालुक्यातलं अगदी दुष्काळ पट्ट्यातलं गाव ज्यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर हिंदुस्थानाच्या नकाशावरती आणलं. ते आदरणीय आदर्श वस्तात आणि गरिबाच्या लेकराला पोटाशी धरणारे आणि मातीतले प्लेअर. मॅटचा अनुभव थोडा कमी असेल पण मातीतले दर्जेदार प्लेअर तयार करणारे. 2013ला पिंपरी चिंचवडला महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन आणि तिथं मातीतला प्लेअर एक नावारूपाला उपमहाराष्ट्र केसरी झाला, सुनील बापू साळुंके. पुढे 2015ला ते कर्नाटक मुक्कामी जमखंडीला हिंद केसरी झाले ना DYSP मध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर 2022चा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर याला घडवणारे. त्याचबरोबर 2023चा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याला घडवणारे. अशा अनेक मल्ल सांगता येतील. भारत भोसले वस्तात यांच्याच मुखामधनं ऐकूया की आपल्या लेकराचं हे चाललेलं यशस्वी घोडदौड
याच्या पाठीमागचं कष्ट, याच्या पाठीमागचं स्वप्न आभाळ इतकं ज्या बापानं पाहिलेलं आहे त्या पिताकडून, त्या वस्तादकडून ऐकूया. वस्ताद नमस्कार. बोला. एका बापानं कमी बोलून महाराष्ट्राला आपल्या कर्तृत्वमधनं दाखवून दिलं. भलेही मी लंगोटा लावला नसेल, पण ज्या लाल मातीनं माझं आणि माझ्या गावाचं गौरव जगाच्या कानाकोपऱ्यात नेला, त्या लाल मातीसाठी आज यशस्वी पिताश्री, सक्सेसफुल पिताश्री म्हणून अखंड महाराष्ट्र ज्यांचं नाव अभिमानानं घेतो असे भारत भोसले वस्ताद आहेत. खऱ्या अर्थानं मगाशी कुस्ती झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी उभा राहिलं, कंठ दाटून आला आणि आताही ते म्हणतायत मी बोलणार नाही, मी माझ्या कृतीमधनं करून दाखवेन. मी तुम्हाला पुढल्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील तमाम कुस्तीगरांच्या वतीनं. आणि तुम्ही कुस्ती हेच ध्यास, त्याचबरोबर बांदेशी प्राईमला दिलेल्या बाईट बद्दल, मुलाखतीबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद व्यक्त करून कॅमेरामन दीपक पवार, आदरणीय सचिन शिंगाडे, मी निवेदक परशुराम पवार आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.